शांत राहा. खिशाला कुठे बी लावू शकतो. 246 बार्शी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ॲडव्होकेट दिलीप गंगाधर सोपल यांना बार्शी विधानसभेची उमेदवारी मिळालेली आहे. त्यांचं चिन्ह आहे मशाल. त्याकरता या ठिकाणी आज पहिली महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, इंदिरा काँग्रेस या पक्षाच्या वतीनं, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं, त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्ष या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी सोपल साहेबांची आज भरलेला आहे उमेदवारी अर्ज. त्याचबरोबर आजच्या या संयुक्त बैठकीस या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. प्रश्नोत्तरे का नुसतं निवेदन? मीटिंग कशामुळे घेतली काय बोला. मागच्या गुरुवारी आमच्या महाविकास आघाडीचे बरेच जण परगावी गेल्यामुळं आणि निरोप वेळेवर न पोचू शकल्यामुळे मुहूर्त एक चांगला होता म्हणून त्या दिवशी गुरुपुषामृताच्या मुहूर्तावर फॉर्म भरला गेला आणि नंतर महाविकास आघाडीचे आमच्या सर्व पदाधिकारी चारही पक्षाचे यांच्या बरोबर चर्चा होऊन ही वेळ ठरवून आज महाविकास आघाडीच्या जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि त्यांचे प्रस्तावक म्हणून त्यांच्याकडून माझा उमेदवारी अर्ज आज एक भरला गेलेला आहे. आणि या निमित्त तुम्हा सर्व पत्रकार, डिजिटल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी प्रथमतः आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो. आज विरोधी आमदार जे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हणलं की 4.5 वर्ष विरोधक कधी दिसलेच नाहीत आणि आजच ते दिसत आहेत, तर हीच लढत जी आहे ती वन साइडेड होणार आहे. ह्याच्यावर आपलं आता प्रत्येक उमेदवार आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण एक उदाहरण सांगतो. मी जर घरी बसलो असं त्यांचं म्हणणं असेल तर आदित्यताई तटकरे यांच्याकडं उद्योग खात्याचा कार्यभार होता आणि मी सन्माननीय खासदार ओमराजे आणि आमच्याबरोबर आत्ताचे आमदार आमच्या तिघाच्या उपस्थितीत बार्शी MIDC साठी मीटिंग झालेली आहे. त्यामुळं त्यांची स्मरणशक्ती एखाद्या वेळेस कमी झाली असण्याची शक्यता आहे, त्यांना ते आठवत नाही. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात सुद्धा ज्या कलेक्टरांनी बार्शीत बैठका घेतल्या, नगरपालिकेत घेतली, शिवाजी कॉलेजच्या हॉलमध्ये घेतली, त्या सगळ्या वेळेस मी हजर होतो. त्याचेही बहुतेक विस्मरण त्यांना झालं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ते तसं बोलले असते. आणि निवडणूक म्हणल्यावर
पुढचा उमेदवार एक आहे का चार आहेत हे आव्हान हे निवडणुकीत असतंच. कुणी निवडणुकीत लहान मोठा नसतो, सगळे समान पातळीवर असतात. त्यामुळे त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर त्यांना लखलाप. जरांगे पाटील ही उमेदवार देणार आहेत, तिरंगी लढत होणार आहे. आपले गटाचे निकटवर्तीय युवराज बापू काटे हे त्या रेसमध्ये आहेत. तर नेमकी काय परिस्थिती आहे, ते तुमच्या सोबत आहेत ते? जरांगे पाटील साहेबांचे जे आंदोलन आहे त्या आंदोलनात माझ्या सहित इथं बसलेल्या सहित आम्ही सगळेजण त्या आंदोलनातले सहभागी आहोत. आणि तुम्ही सांगितलेले आमचे एक सहकारी युवराज बापू काटे असतील, आनंद काशीद असतील, हे सगळे त्या आंदोलनातले आम्ही सहभागी आहोत. त्याच्यामुळं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की त्यांचा निर्णय, त्यांनी काय सांगितलं की फॉर्म भरून ठेवा आणि जो काही निर्णय आहे तो नंतर घेण्यात येईल. त्याच्यामुळं आज त्या विषयावर कुठलं आपण भाष्य करणं हे अकाली होईल. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होतीये, काय सांगताल? शिवसेना आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिंदे गट अशी लढत आहे बार्शीमध्ये. आता पक्ष आहे म्हणल्यावर लढत आहे, काय सांगायचं त्याच्यात. पण शिवसेना समोर काय होतं त्याला? आपण आमदार आणि मंत्री असताना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय की बंगल्याच्या बाहेर पाट्या लागल्या जायच्या. असं ते कसं आहे, जे व्हायरल करणारे आहेत त्यांचा माझ्या इथं सीसीटीव्हीत मला 4 वेळा भेटलेला पण आहे. जो असं सांगतो माझ्या घरी 5 वर्षात कोरोना काळात सुद्धा मला अनेक जण भेटत होते आणि त्या ज्या दक्षता घ्यायच्या होत्या तर मी माझ्या गेटच्या आतल्या बाजूला ते जे फवारणी करावं लागायची ते सुद्धा मी बसवलेलं होतं की त्यांना पण काही होऊ नये, मला पण काही होऊ नये, किंवा माझं त्यांना काही होऊ नये. आणि दिवाळीत तर मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी त्या काळात सुद्धा लोक शुभेच्छा देण्यासाठी भेटले आणि त्याचा त्या कुणाला तरी एखाद्याला झालतात, तो मलाही झाला आणि मी 11 दिवस ऍडमिट होतो. अजेंडा या तालुक्यामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, दडपशाही दूर झाली पाहिजे आणि या तालुक्यानं मोकळा श्वास घेतला पाहिजे, हाच माझा अजेंडा. 4,000 कोटीचा निधी आणला असं त्यांचा दावा आहे. त्याच्यामुळे काही कामं केली असं त्यांचं म्हणणं आहे की आपण बघताय. परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांनी केलेले आहेत ऑलरेडी कामं. परंतु आपण 5 वर्ष जर निवडून आला तर आपण त्याच्या अगेन्स्ट किती कामं करणार किंवा कसा अजेंडा तुम्ही ठेवला? ते जे सांगतात ते सगळं नियोजित, प्रस्तावित, अपेक्षित, प्रक्षेपित आहे. उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळातल्या ज्या मंजुऱ्या आणि बजेट तरतूद आहे ती कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली आहे की ज्या सरकारला यांचा पाठिंबा नव्हता हे ते विसरताय. त्यांचा कार्यकाल खरा कुठला सुरू झाला? ह्या मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले तिथून यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाल आहे. माझं त्यांना म्हणणं आहे की या 2.5 वर्षात मंजूर होऊन पूर्ण झालेले कामं तेवढेच त्यांनी सांगावे. निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षित, प्रक्षेपित, नियोजित, प्रायोजित या असल्या बोलण्याला काही अर्थ नसतो. माझ्या पुढं अनेक अजून या 2.5 वर्षात ज्या योजना ह्या रखडलेल्या आहेत त्या योजना पूर्णत्वाला नेणं की ज्याच्यामध्ये मी 1994ला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना जी बार्शी उपसा सिंचन योजना आणि बोगदा
हा मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि त्यावेळेस कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना आम्ही त्यावेळेसच्या अपक्ष आमदारांच्या आग्रहामुळं तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी साहेबांनी त्या महामंडळाची स्थापना करून त्याच्यातून ते बोगदा आणि उपसाचं काम झालेलं आहे. आणि आपल्या तालुक्यातल्या उपसा योजनेचं उद्घाटन सुद्धा पाणीफेक ज्याला म्हणतो ते त्याही वेळेत झालेले आहेत. कॅनॉल बार्शीपर्यंत आलेला आहे. त्याच्या पुढं या 2.5 वर्षात 1 इंच सुद्धा त्यांच्याकडनं पुढं सरकला गेलेला नाही, हे ते विसरताय. आणि त्याचा आडाखडा रामराजे नाईक निंबाळकर हे या खात्याचे मंत्री असताना आम्ही या कॅनॉलचं पाणी हे ढाळे पिंपळगाव तलावात सोडण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी घेऊन त्याप्रमाणे त्याचे नकाशे म्हणजे जी काय आराखडा आहे त्याला मंजुरी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळं वैराग भागातल्या उंडेगावपर्यंत त्या ढाळे पिंपळगाव तलावाच्या कॅनॉलचा फायदा होणार. ही कामं जी अपूर्ण आहेत ती करायची. त्याचबरोबर MIDC पतंगराव कदम साहेब असताना मंजूर झाली. त्याच्यानंतर त्या जमिनी खरेदी करण्यासाठी जो काही वेळ लागला, त्याच्यानंतर नगरपालिका त्यांच्या विरोधकाच्या ताब्यात होती. त्यावेळेस MIDCनं पत्र दिलं की आम्हाला पाणी पुरवठा नगरपालिकेनं करावा. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत उलटा ठराव झाला, पण मंजुरीचा ठराव झाला नाही. आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत आलो त्यावेळेस आम्ही ठराव केल्यानंतर त्याला पाणी पुरवठ्याचा आम्ही द्यायला तयार आहोत म्हटल्यानंतर पुढे त्या MIDCची वाटचाल सुरू झालेली आहे आणि काम पूर्ण झाले. महायुतीकडून लाडकी बहीण योजना सध्या फार मत चालू आहे आणि त्याचा त्यांना फायदा होईल असं वाटतं. तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? होईल का नाही आता निवडणुकीनंतर कळेल. कारण पराभवानंतर लोकसभेच्या लाडकी बहीण आली, चांगली योजना आहे. पण ती आधी जर 2 वर्ष केली असती तर सगळ्या बहिणींनी मनापासून कौतुक केलं असतं. आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही योजनेतले पैसे किंवा काय जे आहे ते आत्ता बंद केलेलं आहे. मला सांगा, जी योजना चालू झालेली आहे संजय निराधार जी योजना आहे ती किती वर्ष चालू आहे? ती कुठल्या निवडणुकीत बंद पडलंय का त्याचं? हेच का बंद पडलं? हा सुद्धा विचार करण्यासारखा लोकांनी आणि विशेषतः बहिणींनी याचा सुद्धा विचार केला पाहिजे. महाविकास आघाडी एकीकडून म्हणते की लाडकी बहीण योजना जी 1,500 रुपये पुरत नाही आणि एकीकडे म्हणते की बोजा येतो. तर या संदर्भात काय? नाही, कसा आहे, हा अर्थशास्त्रातला विषय आहे. कुठली योजना कुठपर्यंत न्यायची हा शेवटी मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडीचं धोरणच आहे की देऊन द्यायचे तर कमी का द्यायचे, पहिली गोष्ट. आणि बोजा येतो असं जे म्हणणं आहे ते यांनी त्याची नीट जे तरतूद करायला पाहिजे कशात, बजेटमध्ये, की आत्ताची जो प्रकार आहे तो सगळ्या खात्याचा निधी बंद करून इकडे चालू आहे. त्याच्यामुळं विचार करून आणि याच्यासाठी वेगळ्या फंड्स निर्माण करण्याची, त्याच्यातून त्यांना मदत करण्याची जी गरज आहे ती महाविकास आघाडी केल्याशिवाय राहणार नाही. माझा प्रश्न विश्वास भाऊंना आहे. भाऊ, तुम्ही 2 दिवसापूर्वी 2 दिवसांनी माझी भूमिका जाहीर करतो, त्यानंतर तुम्ही काल भूमिका जाहीर केली तुमची. असं काय घडलं की तुम्ही म्हणजे तुम्ही येणारच होता किंवा महाविकास आघाडीच्या सोबतच होतात, पण असं काय घडलं की सुपल साहेबांनी तुमच्यामध्ये काही चर्चा झाली की तुम्ही ते जनतेला सांगाल की आम्ही सोबत आहोत? आता 2 दिवसापूर्वी मीटिंग जी घेतली होती, अनेक दिवसापासून जे आपल्या बरोबर काम करतायत, जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत,
निश्चितपणानं त्यांना विश्वासात घेणं, त्यांचं मत ऐकून घेणं हे क्रमप्राप्त होतं. बरोबर. आणि 2 दिवसाचा वेळ आणखीन बऱ्याच काही घडामोडी या शहरामध्ये घडतायत त्या मी आपलं बघत होतो म्हणण्यापेक्षा एन्जॉय करत होतो. बरोबर. म्हणून तो 2 दिवसाचा वेळ घेतलेला. आता सोपल साहेबांची 85ची पहिली निवडणूक. मी युवक काँग्रेसचा त्यावेळेसचा प्रमुख पदाधिकारी या शहरातला. आता कृष्णराज आहे ही 3री पिढी आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ज्या वेळेस सुरुवातीला आलो त्याला मग वर्ष 1.5 वर्षापेक्षाही जास्त काळ झालेला होता. त्याच वेळेस आमचं सगळं हे ठरलेलं होतं. पण ठरलेलं असतं ते लगेच योग्य वेळ ज्या वेळेस वेळ येते त्या वेळेसच त्याचा वापर करायचा ही खरी वस्तुस्थिती होती. आता पुढं सभा वगैरे होतील त्याच्यात सगळा व्यवस्थित खुलासा होईल. काँग्रेसमध्ये कुठं फूट आहे का बार्शी शहरात? काय आयडियोलॉजिकली काय होते काँग्रेसमध्ये असे गट दिसत आहेत, काही गट नाराज आहे तर काही गट इथं उपस्थित आहेत. नाही, मुळात काँग्रेस हा अखंड आणि इंटिग्रेटेड पक्ष आहे. एखादा पदाधिकारी आमच्यासोबत असेल नसेल तो त्याचा व्यक्तिगत आमच्याशी असणारा द्वेष किंवा हेवादेवा असू शकतो. आयडियोलॉजिकली काँग्रेसचा आमच्या इंटरनल ह्याच्यामध्ये तसं काही हे नाही आहे, गटबाजी वगैरे काही नाही आहे. आणि कुठल्याही पक्षात थोडी छोटी मोठी गटबाजी असतेच. त्यामुळे त्या गटबाजीचा या महाविकास आघाडीशी काही संबंध जोडला जाऊ नये. करणार. कारण महाविकास आघाडीने शीर्षस्थ नेतृत्वाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय सगळ्यांना लागू आहे. त्यांना व्यक्तिगत परत स्वातंत्र्य नसतं. ज्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते त्यांचा निर्णय व्यक्तिगत जीवनात असतो. सार्वजनिक जीवनात जेव्हा नेतृत्व ठरवतं त्यावेळेला तो निर्णय मान्यच करायला लागतो. कारण आपली ते त्यावेळेला बघू ना, अजून ते वेळ आलेली नाही, अजून कुणी अमान्य केलेलं नाही. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा आभार. परंतु राज्य सरकारने देखील 2000 रुपये टाकण्याचा म्हणजे केलेला प्रयत्न आहे. परंतु ह्या इफेक्टिव्ह योजनाबरोबरच काँग्रेसने आतापर्यंत अशी योजना का काढली नाही की शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा पडेल किंवा हमी भावाचा हा पेंडिंग विषय आहे तो मुळात आला नाही पुढे. काय मुळात सांगू का, हरित क्रांती काँग्रेसनी केली. आतापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक योजना ज्या झाल्या 5 इयर प्लॅन त्याच्यामध्ये कृषी आधारितच सगळे प्लॅन झालेले. शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या कल्याणकारी योजना मुळातच भारतीय राज्यघटनेमध्ये वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्याची संकल्पना टाकणे इथपासून आतापर्यंत म्हणजे झाडाची पानं फुलं सोडली तर ह्या देशामध्ये जे दिसतं, हे वस्त्र दिसतं, हे घड्याळ दिसतं, हे तुमचं तंत्रज्ञान दिसतं किंवा काय जे दिसतं ते सगळं काँग्रेसच्या धोरणातून आलेलं आहे. त्यामुळं शेतकरी हा एकमेव घटक असा आहे. आता सुद्धा राहुल गांधींनी जी यात्रा काढली, जे संवाद केले लोकांशी आणि हरियाणामध्ये आणि ह्याच्यामध्ये MSPचा जो विषय चालू आहे त्याच्यामध्ये आता तेलंगणाच्या आमच्या सरकारने काय केलं, शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी केली. त्यानंतर शेतकऱ्यांचे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे निकाली काढले की शेतकऱ्यांना तात्पुरती तुटपुंजी मदत देऊन त्याचा काहीतरी गवगवा करायचा असं केलं नाही. शेतकरी आणि हे सगळेच आणि सगळ्यात महत्वाचं आज जे उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये उभे राहिलेले आहेत ते शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या यादीत सापडले असते जर शरद पवार साहेबांनी जर शेतीची कर्जमाफी केली नसती. 65,000 कोटीची 70,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेला जे ह्यांनी केली पवार साहेबांनी UPA 1 मध्ये 2009च्या निवडणुकीच्या अगोदर, तर ती जर नसती केली तर भारतीय जनता पार्टीचे जे मंत्रिमंडळातले आणि आमदार असलेले लोक सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या यादीत लाभार्थी म्हणून सापडले असते. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत काँग्रेस अतिशय संवेदनशील आहे आणि महाविकास आघाडीचे घटक पक्षही. आणि त्यावेळेला अजून एकदा आठवण करून देतो की 2009ला केंद्र सरकारचा प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंग होते. मागणी शिवसेनेनी केली होती कर्जमाफीची. उद्धव ठाकरे साहेबांनी बीडमध्ये जालन्यामध्ये सभा झाल्या होत्या आणि कृषी मंत्री पवार साहेब असताना
ती कर्जमाफी मंजूर केली होती. म्हणजे हा त्रिवेणी संगम त्या काळात भले विरोधी पक्षात असेल, पण शेतकरी हिताची तेव्हापासूनची भूमिका ही असताना आता एकोपा झालाय हा वेगळा. पण पूर्वीपासून मागणी मात्र शेतकऱ्यांच्या हिताची ह्या तिन्ही घटक पक्षांची त्यावेळेस विरोधी पक्षात असताना सुद्धा होती. आपली जी सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तरुण आहे ना, टीका करतात की भाषेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असं चालू आहे म्हणून. सोपल गट किंवा महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा युवक आहेत ते टीका करतात की भाषेत भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही शोधायला पाहिजे शोधपत्रिका. आम्ही जे आरोप करतोय ते सत्य आहेत का नाही हे शोधायचं काम तुमचं आहे. आम्ही असल्याशिवाय करत नाही. तुम्ही उलट बोलतो व्हायला पाहिजे ना, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण महाविकास आघाडीसोबत आहात, तर या महाविकास आघाडीसोबत येण्याची भूमिका आणि एकंदरीत पक्षाचं सध्या राजकारण यावर आपलं मत काय? एक आज आपण ज्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात बैठक घेतोय त्यांचे मित्र आदरणीय भीमराव सोपल हे तांत्रिकदृष्ट्या जरी शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे असले तरी ते महाआघाडीचे उमेदवार आहे. आणि महाराष्ट्रातल्या येणारी निवडणूक आणि लोकसभेची झालेली निवडणूक ही प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी अशा स्वरूपाची झालेली आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना विरोध करणारी सामान्य जनता, कष्टकरी जनता एका बाजूला आणि सत्तेच्या धुंदीमध्ये असलेला वर्ग दुसऱ्या बाजूला. खरं पाहिलं असता मी सगळ्या राजकीय पक्षाला रुचेल न रुचेल मला माहीत नाही, पण निवडणूक आता जनतेनंच हातात घेतलेली आहे. ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे. जनतेला हे सहन होत नाही की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राचं पुढं भरणपोषण यशवंतराव चव्हाणनं केलं, गणपतराव देशमुखांना केलं, उद्धवदादानं केलं, त्या महाराष्ट्राला आज अत्यंत प्रतिगामी अवस्थेमध्ये या लोकांनी येऊन पोचवलेलं आहे. सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार आहे. नैतिकता राजकारणात ती कसली शिल्लक राहिलेली नाही. पक्षाविषयीची निष्ठा शिल्लक राहिलेली नाही. महिलांना 1500 रुपये देतात असं सांगतो. कुठला भाऊ आणला असा? हा भाऊ महिलावर बलात्कार होत असताना गप्प बसून नुसते 1500 रुपयाचं काय गाणं गातोय हा भाऊ? आणि महागाई किती वाढली हा भाऊ सांगतोय का? एकंदरीत शेतकरी, महिला, कामगार, तरुण, विद्यार्थी सगळ्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं भयानक अशी अवस्था या सरकारनं तयार केलेली आहे. आणि हे महाराष्ट्राला रुचणारी गोष्ट नाही. ही महाराष्ट्राला रुचणारी राजकारण चालत असतं, पक्ष उभे राहत असतात, पण त्याला काहीतरी नैतिकता लागते. त्याला नैतिकता लागते. त्या शिवाजी महाराजाचं नाव घेऊन दुसऱ्या बाजूची कुणीतरी आहेत सत्तेवर बसलेली माणसं, त्यांनी जावं कुठं जायचं असेल त्यांना मग तुळजापूरची भवानी माता का आठवलं नाही? कामाख्या मंदिरच कसं काय दिसलं त्यांना इतक्या आमचं? तुळजापूरची भवानी माताही दिसायला पाहिजे होती, कोल्हापूरची भवानी माताही दिसायला पाहिजे होती. हे सगळं एक प्रकारचं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकणं, काहीतरी फसव्या योजना जाहीर करणं. तिजोरी रिकामी झालेली आहे. त्या तिजोरीची चिंता पुढे येणाऱ्याला सरकारला करावी लागणार आहे. जनता उदास झालेली आहे, सगळ्या बाजूनं भयान झालेल्या अशा काळामध्ये आमचा कम्युनिस्ट पक्ष, आम्ही डाव्या विचाराची माणसं हे नेहमीच पुरोगामी राजकारणाच्या पाठीमागे राहिलेलो आहोत. आमची ही आघाडी पक्ष लहान असेल आमचं, पण आमची ही आघाडी विचाराच्या आधारे आहे. ज्या ज्या वेळेला आमचे मित्र आमच्या विचारापासून लांब जातात त्यावेळेला आम्ही त्यांच्या विरोधात असतो. आज आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, कारण ही लढाई विचारायची आहे आणि जनतेची आहे, आणि म्हणून यामध्ये आम्ही आहोत.